आणि नुकतीच पूजा केलेली आहे आणि आता ते मतदान केंद्रावरती या ठिकाणाहून जात आहेत। भाऊ त्यापूर्वी एक प्रश्न आहे की काय सगळी परिस्थिती होती आतापर्यंत? बऱ्याच सभा गाजवल्या, रॅली मोठ्या प्रमाणात झाली, काय परिस्थिती होती नेमकी? नाही, बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला प्रचंड पाठिंबा दिला। मी जनतेचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही। माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या पोराला जनतेने जे प्रेम या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे माझ्या चामड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही। लोकांनी मला कोणी पैसे मागितले नाही, लोकांनीच उलट माझ्यासाठी वर्गणी केली, घरची चटणी भाकर मानली, मिळेल त्या वाहनाने प्रचार प्रसार केला, फुटाणे खाऊन लोकांनी दिवस काढले, पण मला कशाचाही त्रास दिला नाही, कारण लोकांनीच मला फोर्सफुली उभं केलेलं आहे। आणि एवढा प्रतिसाद माझ्या सभांना, रॅलीज, लोक म्हणजे स्वतःहून लोकांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे। आणि आजही सकाळपासून प्रचंड त्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचा दबाव आहे। बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात येणार आहे। सकाळपासून आज मुद्दामून 2 बॅलेट मशीन चुकीच्या अनुक्रमांकाला ठेवल्या आमच्या बाबतीत कन्फ्युजन व्हावं म्हणून, असं अनेक ठिकाणी घडतंय। म्हणजे येनकेन प्रकारे मला रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रस्थापित नेत्यांकडून त्या ठिकाणी होतो आहे, परंतु सर्वसामान्य जनता माझ्या बाजूला असल्यामुळे 100% विजय हा जनतेचा होणार आहे। यापूर्वी पाहिले तर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, प्रतापराव जाधव हे 3 वेळा खासदार राहिले, 3 वेळा आमदार राहिलेत, नेतृत्व करतायत 3 टर्मपासून। एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आहेत, कसं चित्र राहील, कोणासोबत तुमची लढत होते सध्या? आता ही निवडणूक नेते विरुद्ध जनता अशी आहे, सगळे नेते एका बाजूला एकवटलेले आहेत। आधी मुद्रा भोळी केली, मग हातांची झोळी केली, सोपे नव्हते मला हरवणे म्हणून त्यांनी टोळी केली। ही सगळी टोळी एकत्र झालेली आहे, सगळे नेते एका बाजूला आहे आणि जनता मात्र एका बाजूला आहे, लक्षात घ्या। त्यामुळे जनता जिकडून आहे त्या पार्टीचा त्या बाजूचा विजय होणार आहे। ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरे घे, तुम्ही गावागावात जा, लोकांचा सर्वे घ्या, लोकांना विचारा, लोकांनी ठरवलेलं आहे यावेळी पाना चिन्हाला मतदान करायचं आणि एका गरीबाच्या लेकराला संसदेत पाठवायचा हा निर्णय लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि तुम्ही म्हणता ते 3 वेळा खासदार होते आणि 3 वेळा आमदार होते, तुम्ही हे नाही म्हटलं की ते एकदा आमदारकीला पडले होते, ते एकदा अजून एका निवडणुकीत पडले होते। त्यांचा मुलगा जिल्हा परिषदला प्रचंड मताने एका गरीब माणसाने पाडला होता। त्यामुळे असं काही अवैध आहे ना असं आहे तसं आहे याला काही अर्थ नाही। जनतेने निवडणूक ताब्यात घेतलेली, माझ्या विरोधात त्यांना डझनभर नेत्यांना आणावं लागलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या विरोधात प्रचाराला आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर 2 वेळा इथं प्रचाराला यावं लागलं, अनेक कॅबिनेट मंत्री आले, सगळे माझ्यावर तुटून पडले, सगळ्यांनीच माझ्या विरोधात भाषण केले। मग जर